हाय हॅलो पंढरपूर तडका स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आपण आज बटाट्याच्या काजऱ्या बनवणार आहोत। चला तर रेसिपीला स्टार्ट करूया। मी ते एक बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बटाट्याचे वरचे साल काढून घेते मी। बघा इथे साल काढून झालेला आहे माझा। आता साल काढून झाल्यावरती छान प्रकारे ह्याचे आपण बटाट्याचे छान प्रकारे काप करून घ्यायचे। बाकी ती व्यवस्थितरित्या मी काप करून घेते बटाट्याचे गोलाकार। चला आता आपण कढई ठेवून घेऊया आपली। मी कढई ठेवलेली आहे। तिला थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडेसं तेल घालून घ्यायचं। थोडंसं या तेलाला गरम होऊ द्यायचं। हे तेल आता माझ्या कढईमध्ये एकीकडे जाऊन बसले म्हणून मी गोलाकार पसरून घेते, जेणेकरून सगळे बटाटे व्यवस्थित फ्राय होतील। आता बटाट्याचे केलेले काप मी ठेवून घेते। सगळे काप व्यवस्थितरित्या ठेवून घ्यायचे। चला तर आपण सगळे काप आता ठेवून घेऊया व्यवस्थित। बघा मी काप व्यवस्थित सगळे ठेवून घेते। माझं आज वैभव लक्ष्मीचं व्रत आहे, त्याच्यासाठी मी ही रेसिपी करते। मला हे फार आवडतं काप केलेले। बघा चवीपुरतं मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या तेल पसरवून घेते। सगळ्या कापांना तेल लावून घेते मी आणि हे काप आता पलटी करून घ्यायचे, जेणेकरून खालची बाजू बी व्यवस्थित शिजली पाहिजे, वरची बाजू बी व्यवस्थित फ्राय झालेली पाहिजे। तेव्हा ते स्लाइस खूप छान कुरकुरीत तयार होता। थोडंसं हे आपण व्यवस्थितरित्या शिजण्यासाठी फ्राय होण्यासाठी आपण झाकून घ्यायचं। बाकी किती छान प्रकारे फ्राय झालेलं आहे। मी थोडंसं वरून आता लाल तिखट घालून घेते, कारण हे आपण उपवासासाठी बनवत आहोत। व्यवस्थित पसरवून घ्यायचं आपण। लाल चटणी व्यवस्थित सगळ्यांना लावून घ्यायची, व्यवस्थित सगळ्या कापांना लागली पाहिजे। बघा किती छान प्रकारे फ्राय होत आहे हे काप। अशा प्रकारे माझे काप रेडी होत आहे। बघा किती सुंदर काप दिसताय। आज शुक्रवार आहे, शुक्रवारसाठी ही खास स्पेशल रेसिपी आहे। बघा तयार आहेत। छान प्रकारे कोथिंबीर टाकून घ्यायची। बाकी ती मस्त तयार झालेले आहेत, खूप छान लागतात। आपण दह्यासोबत खाल्ले तर एकदम सुंदर लागतात। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।